विलिनीकरणानंतर अजितदादा एनडीएतून बाहेर पडणार असल्यामुळे एक गट नाराज होता। विमान अपघातामागे तो कट आहे का? पत्रकार परिषदेतून रोहित पवारांचा मोठा आरोप। अजितदादांच्या विमानात अतिरिक्त इंधन होतं। अपघातानंतर अनेक स्फोट झाले। दादांचं विमान मुद्दाम खाली आदळण्यात आल्याचा आम्हाला संशय। रोहित पवारांचा पत्रकार परिषदेतून आरोप। विमानाचा ब्लॅक बॉक्स ठेवण्याची जागा अत्यंत सुरक्षित असते। ब्लॅक बॉक्स जळाल्याचं समोर आल्यास आमचा संशय बळावेल। ब्लॅक बॉक्स जळू शकत नाही, आम्हाला छेडछाडीचा संशय। पत्रकार परिषदेतून रोहित पवारांचा आरोप। रोहित पवारांनी आरोप करण्याचे धंदे बंद करावेत। अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवारांनी केलेल्या आरोपांवर राधाकृष्ण विखेंचा निशाणा। हा सरणावर स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रकार। राधाकृष्ण विखे पाटलांची टीका। दादांचा घातपात असेल तर देशात कुणीच सुरक्षित नाही। नाना पटोलेंचं वक्तव्य। केंद्रातील एजन्सीवर कुणाचाच भरोसा राहिलेला नाही। विमान मालकांना देशाबाहेर जायची परवानगी का दिली? नाना पटोलेंचा सवाल। रोहितची अस्वस्थता साहजिक आहे। सर्वांना विमान अपघात कसा झाला याचं उत्तर हवंय। संपूर्ण चौकशी पारदर्शकपणे झाली पाहिजे। पवारांच्या पत्रकार परिषदेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। पत्रकार परिषद घेऊन न्याय मिळणार असेल तर रोहित पवार असं करत असतील। योग्य व्यासपीठावर शंका मांडल्या तर निरसन होईल। रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेवर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री आज केंद्रीय गृहमंत्र्यांशी पत्रव्यवहार करणार। अजितदादांच्या विमान अपघाताच्या सीबीआय चौकशीबाबत फडणवीस गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार। सुनील तटकरेंची माहिती। अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी फक्त सीबीआय चौकशी चालणार नाही। रोहित पवारांनी केलेल्या मागणीप्रमाणे विदेशी एजन्सीकडून चौकशी व्हावी। काँग्रेस नेते नाना पटोलेंची मागणी। सरकारनं सीबीआय पलीकडेही तपास करावा। नाना पटोलेंची प्रतिक्रिया। विलिनीकरणाची चर्चा करण्याआधी अजित पवारांनी एनडीएची परवानगी घेतली होती। सूत्रांची TV9 मराठीला माहिती। एनडीएच्या परवानगीनंतरच विलिनीकरणाच्या चर्चेला सुरुवात। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला एनडीएचा ग्रीन सिग्नल होता। सूत्रांची माहिती। जयंत पाटलांच्या घरी विलिनीकरणासाठी 13 बैठका झाल्या। रोहित पवारांची माहिती। विलिनीकरणानंतर खासदार अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष झाले असते। रोहित पवारांचं मोठं विधान। जयंत पाटलांकडे विलिनीकरणाबाबत जवळपास 30 बैठका झाल्या। दोन कुटुंब एकत्र येत असतील तर त्यांना एकत्र येऊ द्यावं। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर काँग्रेस नेते नाना पटोलेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीस आज संध्याकाळी दिल्ली दौऱ्यावर जाणार। इंडिया AI इम्पॅक्ट समिट निमित्त आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री हजेरी लावणार। राज्यसभेच्या निवडणुकांची घोषणा। 16 मार्चला मतदान होणार। महाराष्ट्रातील 7 जागांसाठी निवडणुका होणार। महाराष्ट्रातील 7 खासदार निवृत्त होत असल्यानं निवडणुका। मुंढवा जमीन व्यवहाराचा अहवाल कालच मला मिळालाय। सीलबंद लिफाफा अजून उघडला नाहीये। प्रक्रियेनुसार कारवाई करण्यात येईल। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। पुणे महापालिकेच्या 24 नवनिर्वाचित नगरसेवकांविरोधात कोर्टाचं समन्स। 24 नगरसेवकांविरोधात पराभूत उमेदवारांनी दाखल केल्या याचिका। पराभूत उमेदवारांकडून 24 नगरसेवकांवर विविध आक्षेप नोंदवत याचिका दाखल। मालेगाव महापालिकेची पहिली महासभा वादळी ठरणार। रद्द केलेले जन्मदाखले नियमित करण्याचा ठराव चर्चेला येणार। टिपू सुलतानच्या फोटोनंतरच्या झालेल्या वादानंतर पहिलीच महासभा। भिवंडीमध्ये महापौर पदाच्या निवडणुकीसाठी रस्सीखेच सुरू। भाजप काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली। सूत्रांची माहिती। भाजपनं काँग्रेससोबत सूत जुळवल्यास भाजपमधील एक गट बाजूला होण्याची शक्यता। भाजप नेते प्रसाद लाड राज ठाकरेंच्या भेटीला। मुलाच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी प्रसाद लाड शिवतीर्थवर। दोघांमध्ये 20 मिनिटं राजकीय चर्चा झाल्याचीही माहिती। महाराष्ट्र सरकारनं मुस्लिमांचं 5% आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला। याचा मला आश्चर्य वाटत नाही। भाजपने यापूर्वीही विरोधच केला होता। मुस्लिम आरक्षण रद्द करण्यावरून इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया। राहुल गांधींच्या आवाजाचे नमुने घ्या। विशेष न्यायालयात सात्यकी सावरकर यांची मागणी।
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधींविरोधात याचिका, काल या संदर्भात सुनावणी पार पडली आहे। नवी दिल्लीच्या JNU मध्ये पुन्हा एकदा विद्यार्थी आणि प्रशासनामध्ये संघर्ष। विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये तोडफोडीनंतर प्रशासनाकडून विद्यार्थी संघाचे 4 पदाधिकारी आणि एक माजी अध्यक्ष सस्पेंड, चुकीची कारवाई केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू 250 किलोमीटर महापदयात्रा काढणार। चिखलदरा ते सलोना पायी यात्रा निघणार। 1 मार्च ते 9 मार्च दरम्यान यात्रा मेळघाटात असणार। पुणे महापालिकेत खासदार सुप्रिया सुळेंचं दोन्ही राष्ट्रवादींच्या नगरसेवकांकडून स्वागत। राष्ट्रवादीचे गटनेते काका चव्हाण आणि राष्ट्रवादीचे निलेश निकम यांनी सुप्रिया सुळेंचं स्वागत केलंय। संदीप देशपांडे, अविनाश जाधव यांनी घेतली राज ठाकरेंची भेट। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक। स्वीकृत नगरसेवक पदांवरही पक्ष सोडून गेलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर चर्चा। राज्यातील 95% अल्पसंख्याक शाळा काँग्रेस आणि NCP कार्यकर्त्यांच्या, त्यामुळे राज्यातील अल्पसंख्याक शाळांची स्थिती दयनीय। राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचं विधान। पुण्याच्या वाघोलीमध्ये यावर्षीची 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडणार। महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार प्रेक्षकांना। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फेडेक्स हबचं भूमिपूजन। रत्नागिरीमधील कारवांचीवाडीमध्ये विचित्र अपघात। न्यूट्रल असलेला ट्रक उतारावर रिक्षाला धडक देऊन घराच्या आवारात घुसलाय। चालक चहा पिण्यासाठी थांबल्यानंतर ही दुर्घटना घडली आहे। नागपूरमध्ये वेगवेगळ्या राज्यात घरफोडी, मोबाईल चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद। 100 पेक्षा जास्त घरफोडी करणाऱ्या अटल 10 गुन्हेगारांना पोलिसांकडून अटक। कारवाईत 12 लाख किमतीचे 40 मोबाईल फोन जप्त। छत्रपती संभाजीनगरमध्ये बुलेट्सवारांवर पोलिसांची धडक कारवाई। अवघ्या 4 तासात 141 बुलेटवर कारवाई। 1,43,000चा दंड वसूल, तर 17 मॉडिफाईड सायलेन्सर काढलेत। भारत आणि अमेरिकेत झालेला कृषी करार रद्द करा। बीडमधील शेतकरी कृषी कराराबाबत आक्रमक। शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीनं कराराची होळी। कामठी येथे प्रशासनाकडून विशेष अतिक्रमण हटाव मोहीम। बाजार परिसरातील मुख्य मार्गावर नगर परिषद प्रशासनाकडून स्वच्छता। रस्त्यावर उभारलेली तात्पुरती शेड, हातगाड्या आणि इतर साहित्य हटवण्यात आलंय। नंदुरबार आगारात 14 नवीन बसेस दाखल। मुदत संपलेल्या 22 बसेस भंगारात काढल्या। मुदत संपलेल्या बसेस सेवाबाह्य झाल्यानं आणखी नवीन बसेसची आगाराकडून मागणी। चंद्रपूर शहरात 4 दिवसीय छत्रपती महोत्सवाचं आयोजन। छत्रपती मॅरेथॉनमध्ये विविध वयोगटातील जवळपास 700 ते 800 खेळाडूंचा सहभाग। परळीमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शौर्य प्रतिष्ठानची शिवस्मारक यात्रा। 101 गावांमध्ये महापुरुषांचे पुतळे बसवण्याचा संकल्प। शिवरायांच्या विचारातून जातीवाद थांबावा, हा यात्रेचं आयोजन। भंडाराच्या जिल्हाधिकारी कार्यालयात महिला आयोगाकडून जनसुनावणीचं आयोजन। महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत महिलांच्या समस्या आणि तक्रारींचा निपटारा करणार। जिल्हाधिकारी कार्यालयात झाली जनसुनावणी। वाशिममध्ये RTE अंतर्गत 2026 आणि 27 शैक्षणिक सत्रासाठी मोफत प्रवेश अर्ज प्रक्रियेला 17 फेब्रुवारीपासून सुरुवात। मात्र पहिल्याच दिवशी एकच अर्ज दाखल, तर ऑनलाईन अर्ज भरण्याची 28 फेब्रुवारीची अंतिम मुदत असणार। वेळेत अर्ज भरण्याचं प्रशासनाचं आवाहन। विवेक भीमनवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून विवेक भीमनवार यांची शपथविधी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित। भिगवणमधील 21 वर्षाच्या मुलीच्या अपहरणानंतर बंदची हाक। भिगवणमधील मुख्य बाजारपेठेत कडकडीत बंद। बंदला व्यापक मोठा प्रतिसाद। राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत अहिल्यानगर महापालिकेला सलग 3ऱ्या वर्षी पारितोषिक। 3 ते 10 लोकसंख्येच्या गटात
अहिल्यानगरला तृतीय पारितोषिक जाहीर। छत्रपती संभाजीनगर महापालिकेची कर वसुली मोहीम सुरू। 31 मार्च पर्यंत 500 कोटींचा कर वसुली करण्याचं उद्दिष्ट। 15 फेब्रुवारी पर्यंत 204 कोटींची वसुली। वर्सोवा उड्डाणपुलावर सी बर्ड्सचं आगमन। पक्ष्यांना खाऊ घालण्यासाठी नागरिकांची गर्दी। नाशिकच्या गोदाघाट परिसरात पाण्याचे नैसर्गिक स्रोत आढळले। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामादरम्यान खोदकाम सुरू असताना 3 विहिरी आढळल्यात। अचानक सापडलेल्या विहिरींमधील पाणी उपसण्याचं काम सुरू।